नमस्कार. जय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका. सध्या बघायला गेलं तर राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात झाला आहे. परंतु येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर हा पुन्हा वाढणार आहे. कारण की त्याला कारणीभूत म्हणलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये पावसाला उपयुक्त हवामान असून दोन्ही महासागरांमध्ये एक तीव्र स्वरूपाचे कमी दाब निर्माण झाले आहे आणि त्याच कमी दाबांचा कुठेतरी प्रभाव हा राज्यात आपल्याला येत्या 3 ते 4 दिवसात पडताना दिसणार आहे. आता सध्या बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो जो पाऊस राज्यात पडतोय तो पडतोय अवकाळी स्वरूपाचा. आता हा पाऊस हा एक सलग पडत नाही, हा पाऊस हा भाग बदलत पडत आहे. आता ढगाळ परिस्थितीचा विचार करायला गेलं तर तुम्हाला सांगतो मुंबईच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर पर्यंत पार इकडं घाटाच्या वरती आणि इकडं पुणे पूर्व दक्षिण भागापर्यंत विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण हे कमी आहे. मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण हे आपल्याला विदर्भात सोडलं तर राज्याच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. रात्री देखील अहिल्यानगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. संपूर्ण सविस्तर अंदाज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी दिला आहे. आता आज दिनांक 24 तारीख. आता 24 तारखेला देखील राज्यात काही ठिकाणी भाग बदलत पाऊस होणार आहे. नेमकी हे भाग आहे कोणते, ह्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असेल तर कोणत्या भागांमध्ये ह्या पावसाचं प्रमाण कमी असणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहे. सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर तुम्हाला सांगतो सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर कोकण किनारपट्टी म्हणजे रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरात या भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासहित पावसाची शक्यता आहे. आता हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे, जोरदार ते तीव्र स्वरूपाचा नसणार आहे. आणि मराठवाड्याचा विचार करायला गेलं नांदेड, लातूर, धाराशिव, बीड त्याचबरोबर परळी, जामखेड, करमाळा हे जो परिसर असणार आहे ह्या भागात देखील पाऊस होणार आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर भरणी स्वरूपाचा देखील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मी वारंवार का म्हणतोय का हा पाऊस एक सलग नसणारे अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे त्याची शक्यता कमी प्रमाणात असते, जास्त प्रमाणात नसते. आता 24 तारखेपासून सकाळपासूनच ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसायला सुरुवात होईल. आता इकडं उत्तर महाराष्ट्रापर्यंत देखील या पावसाचा प्रभाव आपल्याला असताना दिसणार आहे. धुळे, नंदुरबार त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो नाशिक, मनमाड, निफाड त्याचबरोबर ह्या भागात नाशिकचा उत्तरेकडील भाग, इगतपुरी, संगमनेर ह्या भागात देखील पावसाची खूप दाट शक्यता आहे. आता 25 तारखेला वातावरणात खूप मोठा बदल होईल. 25 तारखेला मुख्यतः काय होणार आहे, जो चक्राकार स्थिती ही अरबी समुद्रात होती ती चक्राकार स्थिती कुठेतरी भूभागावर येऊन तिचा प्रभाव आपल्याला दिसायला सुरुवात होईल. आता ती चक्राकार स्थिती ज्यावेळेस भूभागावर येईल मुख्यतः ह्या जिल्ह्यांना टार्गेट करणार आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आता तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर संपूर्ण परिसर, माळेगाव, धुळे, नंदुरबार म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा देखील संपूर्ण भाग, नाशिक, मनमाड, निफाड, संगमनेर त्याचबरोबर श्रीरामपूरपर्यंत. आता मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करायला गेला, विदर्भाचा सर्वप्रथम सांगतो यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती या भागात देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 25 तारखेपासून सुरू झालेला दिसेल. आता माजलगाव, बीड, जामखेड, करमाळा त्याचबरोबर इकडं अहमदपूर, लातूर, बीड, धाराशिव आणि अकलूजपर्यंत ह्या भागात देखील आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे हा पाऊस पडतोय परंतु कसा पडतोय, भाग बदलत पडतोय. आता एक विचार करायला गेलं तर तुम्हाला सांगतो अरबी समुद्रात जी चक्राकार स्थिती आहे त्या चक्राकार स्थितीचा अजून देखील दिशा निश्चित नसल्यामुळे जो आपला भारतीय दक्षिण पट्टा म्हणजे भारताचा जो किनारपट्टी पट्टा असल्या या किनारपट्टी भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे. केवळ त्याला कारण म्हणलं तर अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार स्थितीमुळे. परंतु तुम्हाला सांगतो 26 आणि 25 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक तीव्र स्वरूपाचा कमी दाब तयार झाला आहे. आता आपण जो अंदाज देतो तो शेतकऱ्यांसाठी योग्य आणि खरा देतो. आता ह्यो कमी दाब जो बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे तुम्हाला सांगतो त्याची दिशा अजून देखील निश्चित नाहीये. आता तुम्हाला कोणी म्हणजे मला कोणाच्यावर टीका नाही करायची, आपण कोणावर टीका नाही करीत आहे, पण तुम्हाला सांगतो जर तुमच्या मालाला पाण्याची गरज असेल, तुमच्या शेतपिकाला पाण्याची गरज असेल, आपणही स्वतःच्या आजूबाजूचं परिसराचं वातावरण बघून पाणी द्या. कारण की अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे तो भाग बदलत पडत असतो, एक सलग पडत नसतो. समजा आता तुमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर पाऊस पडला तर तुमच्या गावात देखील पडण्याची शक्यता नसती. त्याच्यामुळे थोडं गाव होईना भरणीपुरतं शेतमालाला उपयुक्त असेल असं पाऊस द्या. आता हे आपलं सांगणं असतं, कारण की आपण अंदाज देतो तो अभ्यास करून देत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो 26 तारखेला देखील या पावसाचा जोर आपल्याला राज्यात कायम दिसतोय. आता खास करून मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला
त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई संपूर्ण पट्टा, नांदेड, त्याचबरोबर लातूर, बीड, धाराशिव या भागात देखील आपल्याला पाऊस असण्याची खूप दाट शक्यता ही 26 तारखेला मध्यरात्री असणार आहे. आता 27 तारखेपासून विदर्भातल्या पावसाला जोर वाढेल. आता तुम्हाला सांगतो विदर्भात जे बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाब तयार झाला आहे त्याचा प्रभाव कुठेतरी आपल्याला विदर्भाच्या भागांमध्ये दिसायला सुरू होणार आहे. आता जो नांदेड आणि सोलापूर, सातारा, सांगलीचा जो परिसर सांगणार आहे या परिसरात तुम्हाला सांगतो जो येत्या 25, 26, 27 तारखेच्या दरम्यान एका दोन ठिकाणी मोठा आणि जोरदार देखील पाऊस होण्याची शक्यता तुम्हाला सांगतो वर्तवलेली गेली आहे. आता 27 तारखेला तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पालघर, मुंबई, वलसाड, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली हे जो परिसर असणार आहे 26, 27, 28 तारखेपर्यंत अरबी समुद्रातला जो कमी दाब असणार आहे त्या कमी दाबाचा प्रभाव ह्या भागात मुख्यतः असणार आहे. ह्या भागात पाऊस पडणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो 27 तारखेला जो बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतोय त्याचा प्रभाव आता आपण बघू कोणत्या भागात असणार आहे. आता ते मी हे सांगतो का त्याचा देखील प्रभाव, कमी दाबाचा प्रभाव हा राज्यात मात्र मराठवाडा आणि विदर्भ वगळता इतर भागांमध्ये नसणार आहे. हा कमी दाब उत्तर दिशेत निघून जाणार आहे हे देखील जाणून घ्या. आणि त्याच्यानंतर मात्र अरबी आणि बंगालच्या उपसागरात कोणत्याही स्वरूपाचे पावसाचे वातावरण बनत नाही. मग काय होणार आहे, मग थंडीला सुरुवात होणार आहे हे देखील जाणून घ्या. आता तुम्हाला सांगतो 29 तारखेपासून विदर्भ, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ ह्या काही भागांमध्ये आपल्याला ह्या कमी दाबाचा प्रभाव दिसायला सुरुवात होईल. ह्या काही भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात होईल. याच्या व्यतिरिक्त अरबी समुद्रात जो कमी दाब आहे त्या कमी दाबाचा प्रभाव कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर पर्यंत, कोल्हापूर, सातारा, सांगली 30 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस असणार आहे. त्यामुळे सांगत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जात, कारण की अंदाज हा सविस्तर आणि डिटेल वाईज हा आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दिलेला असतो. आता नागपूरच्या काही आजूबाजूच्या परिसरांमध्ये 29 तारखेला मोठाले पाऊस होण्याची शक्यता मात्र ह्या मॉडेलने दाखवलेली आहे. अकोला, त्याचबरोबर जळगाव, म्हणजे जळगावपर्यंत ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला पडताना दिसत आहे. आता जो अवकाळी स्वरूपाचे पाऊस हे राज्यात पडतात हे किती दिवस पडणार आहे या संदर्भात देखील आपण येत्या काही काळामध्ये व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या अंदाजाचा फायदा होईल. तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो चंद्रपूर, गोंदिया, त्याचबरोबर यवतमाळ हे जो परिसर असणार आहे या परिसरात 29 ते 30 तारखेच्या दरम्यान आपल्याला पाऊस पडताना दिसेल. आता जर तुमच्या भागात मी अंदाज सांगतोय आणि पाऊस पडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून आपल्याला एक सांगा. मला देखील समजेल की आपले व्हिडिओ हे कोणकोणत्या भागात बघितले जातात आणि आपण जो अंदाज देत असतो तो अंदाज हा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कितपत आवडत असतो, कितपत हा अंदाज खरा ठरत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या सबस्क्राईबांमुळे आपल्या चॅनलचा 1,500 सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला. सर्वांचे मनापासून आभार. आणि चला पुन्हा भेटू एक असाच प्रकारचा हवामानाचा अंदाजाचा व्हिडिओ घेऊन. चला, जय हिंद, जय शेतकरी राजा, जय महाराष्ट्र, जय शिवराय.